भल्ला साहेब आणि वावरात तिथं पार्टी गिट्टी करायला कोण सांगितली होती तिथं? बाबा किती कल्ला करे तुला माहित आहे का? बाबा किती कल्ला करे तर मग किती घरी आल्यावर मला बोलले म्हणते त्या पोट्याला समजून सांगत जा, असं जा तसं जा. एवढी अक्कल नाही का तुला? आता 12 महिन्यातून एक वेळा येते व. आता काय असं कोणतं नेहमी नेहमी पार्टी करतो? होतच कोण आम्ही जवळ होते ज्योतीच्या इकडला मालक आणि आपला श्याम आणि घनश्याम भाऊ होता आणि त्याचे 2 मित्र आणि बस एवढेच होते. मग कोण नाही, मग मी एवढंच होतो खर्च. काय माने बाहेरूनच बोलावले होते, भात ना भाजी बनवली तिथं वावरात, बस झालं. काही आम्ही काही हे गी नाही केलं काही तिथं. बाबा ना एकदमच आहे. हो ना. तो काय मामी पुरण आहे जी तसंच आहे पुरण अर्ध. तर पोळ्या टाकू का पुरणाच्या? खान का तुम्ही? मामा खाय? सूरज तू खाशील का रे पुरणाची पोळी? बनवू का रे? हो ताई, माझ्यासाठी बनव माझ्यासाठी. मी होळीच्या दिवशी खाल्ली नाही आणि काल तर तिकडं आमचं मटणच होतं, पार्टीच होती, तुम्ही काही खाल्लं नाही. बनव ना माझ्यासाठी पुरणाची पोळी, राहिली च्या बहीण खायची माझ्यावरी. बनव. तुमच्यासाठी जी मामी, तुमच्यासाठी बनवू का? काय बनवशील तर बनव एखादी. बनव मामासाठी बनव एखादी. राहू दे, नाही तर मामासाठी मी गरम गरम टाकून देईन मस्त. माझ्यासाठी बनव, सूरजसाठी. तू नाही खात का बाई? हो काजल, तुला आवडत नाही? खातो जी मामी, मला आवडते ना, मला आवडते. मी माझ्यासाठीच बनवून राहिली होती. तर मी म्हटलं एकटीसाठी काय बनवा बा, पुरण आहे एवढं मोठं. तर म्हटलं तुमच्यासाठी बनवू का, खाता का नाही खात म्हणून विचारून राहिली मी. खान ना मग सर्वच जण, मग सर्वच सणासाठी बनवतो. बरं बनव. आणि वांगी आलूची भाजी तर बनवली हो बाई मी. पोळ्या टाकायच्या साध्या 2-4 पोळ्या टाकशील का बाई काजल? अहो यावल्या बाया ना अशा बदमाश आहे बिचारे आमच्या गावातल्या. एकमेकीले मार कानी कॉलर लावला, पाणी फेकणं, नळ चालू होते तर हापसू आणि ते हापशीवरच घसरली माय. ते आपली अंता ना मी सोबतच पडलो माय खाली. तर माय कंबरले असं लागलो काजल. कंबरच दुखून राहिली हो बाई काजल. टाकशील का मा साध्या 2-3 पोळ्या हो बाई? टाकतो ना मामी, त्याच्यात काय टाकतो ना. भातही मांडला मी एका साईडले आणि 2-3 पोळ्या टाकतो. ठीक आहे ना. पण काल तर नळ गेले होते जी, नळ तर होते नाही. आणि मग नळ कसे काय चालू होते म्हणता तुम्ही मामी? नंतर गेले माय नळ, नंतर गेले सकाळी होते 10-11 वाजेपर्यंत चालू, मग नंतर गेले. मग काय करणार व, काल होळी होती ना, होळीच्या दिवशी लोक हे करते ना मग मार पाणी उबडते निसते. पाण्याची सोडी करते एकमेकाच्या अंगावर. काऊन बाया काल आपसू एकमेकीवर पाणी फेके माय. म्हणून नळ नसन दिली बाई, लवकरच बंद केले. मग नाही तर काय, तसंच पाहिजे. किती पाण्याचा नासोडा होते व होळीच्या दिवशी बिचारे. तिनं तर तिनं त्या गंगीले तर याच्यातच टाकलं माय. तिले बयाच घरातून बोलावलं, काम आहे करू आणि तिले का त्या टाक्यातच टाकलं होतं. ते बैल नाही का, बैल पाचते पाणी बाई, तिथं धरून दोघी नाही, चंदीनं अंतीनं. आणि हे होती आपली दया बिचारी. ते दया नाही म्हणता लय ते बी लागत मोठी आहे बाई. ती नाही पकडलं ती गिदरीनं कानी, त्या बैलाले पाजत नाही का पाणी बाई, त्याच्या त्याच टाक्यात टाकलं तिले गंगीले. गंगा काकू तसंच पाहिजे होतं. मारी इकडली तिकडली इकडे लावते. आता माहित नाही त्या काकाजीनं मारलं म्हणते त्यावेळेला गंगाधर काकाजीनं, तर तवांपासून दिसत नाही. काही इकडली तिकडे लावताना जास्त घराच्या बाहेर दिसतही नाही. तर इकडे बसणं तिकडे बसणं, कुठेही बसूनच नाही त्यावेळेला काकू. पचर मला तर शायनच म्हणते. कधी सूरज म्हणत नाही मध्ये, ए सूरजा ए शायन्या, असं अशीच म्हणते. बोलायची चव नाही त्या गंगा काकूले. जाऊ दे ना, एखादी राहते सर्वे राहते का रे बाबा? सर्वे सारखे नाही राहत, पाचही बोट सारखे राहत असते का? कमी जास्त असते. आता काय करता मग? पण त्या बाई जोडून ना वाचूनच राहा लागते बाप्पा, वाचूनच राहा लागते. कधी कुठं आग लावून काही सांगता नाही येत. आणि ते सुधरण म्हणून याची काही गॅरंटी नाही बाप्पा. मामी साखर न पोहे संपली जी, घरचे साखर पूर्ण संपली आणि पोहे पाहिजे नव्हते. उद्या सकाळीसाठी मामाले जाते तर बनवून द्याले. बरं बाई, मी दुपारून घेऊन येईन ना. आता नाही घेऊन येतो, नाही तर सूरज जाशील का रे, तू घेऊन येशील का रे? साखर न पोहे म्हणते तर काय संपलो बाई, तर देजो याच्या जवळ लिहून थोडस देते आणून सूरज. बरं ठीक आहे ना. काही मग आणून देईन मी. तुले जे लागते ते सामान सांगतो, मला आणून देईन मी. आणि काय म्हणते गरम टाक नव्हता पोळी. देव मला खायची आहे. मला नाही का, मी खाल्लीच नाही हो, मला पुरणाची पोळी आवडते. देव टाकून ताई, टाकून देऊ लवकर. देतो टाकून देतो.
राणी का ना सकाळपासून झोपलीच आहे, काय झालं हो राणी? बरं नाही का हो राणी? अय राणी, अरे सन्न का काय बहीण माहिती तर हा अंग तो गरम आहे वाला का काय येईल तर राणी? अय राणी का ना? अय राणी अमाय तुम्ही सागरजी तुम्ही आले का जी? माय ना लक्षच नाही जी, झोपली नाही आहे तरी पण मला झोपच येऊन नाही राहिलं ह्या तापाच्या ना. तुम्ही आले बाय लक्षच नाही. काय म्हणतात तुम्ही? काय म्हणता? काय झालं? काय झालं? तुझे ताप आहे ना लय सन्न ताप आहे, अंग लय गरम आहे ना. चल दवाखान्यात तू, चल दवाखान्यात. तू ताप कसं काय आला अचानक? अचानक कसं काय ताप आलं तुले? आजी ते थंड थंड पाणी नाही का श्वेतानं संध्याताईनं आणि श्वेताताईनं माझ्या अंगावर नाही का काल नाही का होळी खेळाच्या दिवशी लय पाणी टाकलं त्यानं आणि कलरचं पाणी आणि मला घसाटलंय बी ते भिंतीले नाही का असं हाताले नाही का असं घसाटलं जी तर हे मासडच निघालं मायावाल्या बोटाचं तर नाही का. त्याने म्हणलं मी कलर नका लावू लगेच कोरडा कलर लाव म्हटलं. त्यानं घासू नाही का मायावाले चेहऱ्याले आणि पाडू मला कलर लावला दोघी बहिणीनं. तर मला लागली थंडी, त्याचा ताप आला. कलरची पहिलेच एलर्जी आहे तर मी म्हणलं त्याला मला कलर नका लावजी म्हटलं, लागेच कोरडा कलर लावा म्हटलं. मध्ये ऐकलंच नाही दोघे बहिणी, कलरचं पाणी करूच लावला मला सारा. आणि थंड्या पाण्यानं मला ना अंग गरम झालं माझ्या, त्याच्यामुळेच होय माझी तब्येत बरोबर नाही. आपण सांगायला तर पाहिजे, सांगायला तर पाहिजे दवाखान्यात. चाल लवकर दवाखान्यात, जास्त होईल मग अजून. चाल बरं, लय अंग गरम आहे. चल दवाखान्यात जाऊ. बापा रे 10 वाजले तरी झोपू नाही. कधी करतो म्हणते नाश्ता पाणी आम्ही करून गेला, स्वयंपाक तर कर म्हणा तिले. एकही नाही होत काही हिच्याकडून, झोपू नाही मस्त तर. राणे काय झालं? अहो आई तिले ताप आहे बोलाय सन्न, दवाखान्यात घेऊन जातो तिले. या दोन्ही पोट्ट्यानं तिले काल कलर लावला म्हणते तर त्याच्यामुळे ताप आला का काय तर काय माहित का तिले. थंडी लागून ताप आला काय का तिले. तिले दवाखान्यात घेऊन जातो. काऊन काय झालं? ताप आला? बापा एवढी नाजूक बायको, ताप आला लगेच. घरच्या बाय दोन्ही पोट्टे लगेच काल धन्न खेळल्या. आणि धन्न एकमेकीवर पाणी काय ना काही काय ना बाकीच्या आजूबाजूच्या पुरी सोबत. आणि माझ्या पुरी टन नाही अजूनही. आणि इले ताप आला म्हणते एवढूशा गोष्टीचा. ताप आला का नाही आला का नाटकं करून राहिली काय माहित. बस करा नाही लागलं पाहिजे बा म्हणून. लस नाट केली बायको आहे बापा हे. बायकोली नाट केली राहिली. लगेच थोडस झालं का नाही झालं तर झोपली. थोडस झालं का नाही झालं का झोपली. अंग गरम झालं का नाही झालं का झोपली. अशी कोणती नाजूक आहे बापा. नाजूक राहिले. आई तिला आला असं ताप आला, मी पाहिलं ना. तिला ताप आहे ना, चांगलं अंग गरम आहे तिचं. तिला दवाखान्यात नेतो मी. दवाखान्यात नेतो. तुला कोणतं काम होतं? कोणतं काम राहणार आहे मला त्या बायको सोबत? मी म्हटलं बाहेर आली नाही सकाळपासून, खाले नाही आली प्याले नाही आली तर म्हणून विचारलं काऊन नाही आली बा. माई सासू एवढ्या अंगोनीने येत मले पाहिले. स्वयंपाक करायचा बाकी असं म्हणून बोलवाले आले असं. काऊन नाही आली बा पाहिले म्हणून आले असं. माझ्या सासूचं मला काय माहीत नाही. पोरी आहे एवढ्या मोठ्या पण एका कामाला हात नाही लावत. करू सारा मला बिमार पडून गेली मी. त्याला म्हटलंय मी काल लावू नका हो मला कलर. पाणी नका टाकू. मा दोघे बहिणीनं पाणी टाकू मला सारं वलं करून टाकलं होतं. दिवसभर कामही करा, एवढा पुरणाचा स्वयंपाक केला त्या दिवशी एकटीनंच मी. वड्यानं भजे काढू लागली फक्त या आईनं. आणि कालही बी कालही करायला एवढं सारं एवढ्या घराचं एकही कामाला हात नाही लावत. हात लावाली मी करू सारी बिमार पडली. जाय तिकडं का उठतच नाही आता 2-3 दिवस. चल जातो स्वयंपाक करा लागून. स्वयंपाक व्हायचा आहे मग. आज तर रविवार आहे, तू बी घरी आहे. चल स्वयंपाक करतो, पोट्ट्याले लावतो कामाले. काय आता बसले आपले पुस्तकं घेऊ. काय करते ना काय नाही, वाचते का नाही वाचत तर बरोबर पुस्तकच घेऊन उठून बसते. आई माझ्यासाठी मस्त पुरणाची पोळी करून दे. बढिया. मी का नाही राणी तोवरी दवाखान्यात नेतो. चाल बघा ने, चाल बघा घाल साडी माडी घाल लोक दवाखान्यात. ने दवाखान्यात ने तिने ने दवाखान्यात ने. आणि त्या डॉक्टरले म्हणा चांगलं इंजेक्शन दे म्हणा, ताप तरी निघून जाईन पटकन. इंजेक्शन घ्यायला लाव, गोळ्याच नको घ्यायला लाव. इंजेक्शन दे म्हणा, पटकन आराम पडते. हो आता दवाखान्यात गेल्यावर माहित पडन काय देते डॉक्टर. तो इंजेक्शन देते का गोळ्या देते माहित पडन तिथं. चालू राणी लवकर चाल बरं कर तयारी. चल उलीचं काही झालं का नाही झालं बस झालं तिचं. पडली बिमार. उलीचं काही झालं का पडली बिमार. आज तर रविवार आहे व. आज कस काय भेटायला बोलावलं तू ना सीतले. का मला भेटायला आली का कोणाला भेटायला आली तर
बरोबर नऊवाली बोलला तुला भेटाले आज तर तुझी सुट्टी आहे मग घरी काय सांगितलं तुला तू ये ना मला हात पटत नाही रोशन्या हर वेळेस पाहिलं तर तिवाला हे तेवढं बोलणं निसतं त्यासोबत बोललंय सारखं सुद्धा आता तू हे करतो वागली तर चांगली आता म्हटलं चला बाई याले आज मी सांगितलं लायब्ररी मध्ये जातो बा म्हणून माय हे म्हणून आली मी लायब्ररीच्या बहाण्यानं चला बा म्हटलं याले भेटणं होते तू तसं मला येऊनच राहिला होता इकडे सिटीत आणि म्हणतो आज कोणाला भेटायला आली कधी बंद करशील रे तू आला आडवं तिडवं बोलणं तू मला भेटायला येतं का मला विचारायला येतं कधी पाहिलं तर माझा फोन घेशील फोन मध्ये काड्या करत राहते तर कधी आडवा तिडवा माझ्याकडे पाय तर म्हणते याले आली का भेटायला आणि त्याला आली का भेटायला कोणाला दुसऱ्याला भेटायला गेली असती तुला काय बोलायला असतं मग पागवांचं माझं डोकं खराब करू तू आता नेहमी तू आला तेच राग तर लय लवकर येते हो तुले हो शितले अहो मजाक केली मजाक करायला मजा काही समजत नाही का मजाक केली मी ना मजाक केली मला माहित आहे तुम्हाला सारी भेटाले गिटाले मजाक केली तुले असा भेट कसा भेटला बा आज रविवार असून घरच्या लोकांना कसं जाऊ दिलं हे म्हणत होतो मी मजाक केली ते काय बोलणं माहितच नाही मला कसा बोलता तर नेहमी त्याचं भेटलं का तेच घरानं नेहमी भेटलं असं नाही प्रेमानं बोलन बा म्हणून काय चांगला रायन असंच करशील का रे तू त्या बहिणीसारखं नाही झालं पाहिजे मग आपलं वाला असं जर वागशील ना तू रोशन तर मला विचार करावा लागेल ना अजून एक वेळा तू या विषय मला हे बिलकुल पटत नाही मी एकटं काही मन मोकळे स्वभावाची आहे कोणासोबत बोलतो कोणासोबत हे करतो आणि तू आहे अलग याचा आपलं पटणार नाही नाही तर असं मजाक केली म्हटलं ना तुले मजाक केली म्हणून राहिलो ना आता तू एकच गोष्ट पकडून ठेवशील का मजाक केली म्हणलं ना तुले चल बरं काय खायचं आहे सांग मला मस्त गाडीवर घेऊन जाऊ आपण लॉंग ड्राईव्ह मस्त चल बरं मस्त ते तिथं एक मंदिर आहे का नाही महाकालीचं मंदिर आहे चल लय दूर आहे ते पण आपण जाऊ मस्त आज तू दिवसभर माझ्यासोबतच राहायची ना शितले हो रे आता एकच वाजला ना 5-6 वाजेपर्यंत मी 5:30ची बस येते का नाही 5:30च्या बसनं घरी जाईल आईले सांगितलं मी लायब्ररीमध्ये 5-6 वाजेपर्यंत येत नाही म्हणलं माझ्या वहिनी गेल्या दोन्ही पण गावात भाऊजी गेले तर मग चल ना आता चालशील तर हा मग मी काहीतरी ऑर्डर करतो आणि खाऊन घेऊन मग निघू ऊनही आहे ना स्टॉल मला आणला ना तुला बांधाले एवढ्या उन्हात काय मी बिना स्टॉल न सीन करे माझ्यासाठी ना व्हेज पुलाव ऑर्डर कर माझ्यासाठी तू काय खाशील मी पनीर चिल्ली करतो ऑर्डर आली का निर्मलाबाई रोशनी आली जाऊ दे माय यो का नाही यो मला काही आता तिचं वाला काही वाटतही नाही सुनेसारखी वागतच नाही हो माय ते आणि काय तिचं हरिक राहणार हो येण्याचं जाऊ द्या करू द्या तिले तिचं वाला जीवन बरबाद करायचं असं तर करू द्या ते पट्टही आता म्हणते मी ठेवतच नाही त्याले बरं ठीक आहे त्याले समजा सुंदा करून आपण हे करा पण काय गॅरंटी होती की अजून सारखी सुधी वागन म्हणून जास्तच तिले आता हे आला जाऊ द्या तिकडं सोडून द्या तिच्या गोष्टी नाही बा काल चंदा म्हणे नेऊन द्यायचं आहे म्हणे तिले तिचा बाप म्हणून राहिला म्हणे तो चरण तिच्या अंगावर गेला होता वाटते चंदाच्या तर सांगत होती ते बाय जवळ आता म्हणून म्हणलं का आली का बा रोशनी आता तुमच्या घरी माईवाली पोरगी आहे आता ते ज्योती कशी असो मी म्हणत नाही माय पोरगी का बा माय पोरीकडून भाग घेतो का माय पोरगी लस दुधल्या तांदूळावानी आहे बा अशी नाही म्हणतो का मी कधी तुम्ही माझ्याजवळ सांगून येत नाही माय पोरगी माझ्याजवळ सांगत नाही येत तुम्ही तुमचं निपटत नाही का बरं तुम्ही खरं सांगा मध्ये माय पोरगी आहे का एवढी ते बोलणार आहे जिद्देल आहे माहित आहे मध्ये पण ते अशी आहे का 10 वेळा बापाच्या घरी येते का सांगा बरं तिच्या बापाच्या घरी काही कमी आहे का ज्योतीच्या आता आमच्या घरी काही कमी आहे का पण तरी पण तुमच्या पोराचा संसार करून राहिली ना माय पोरगी करून नाही राहिली का चांगली वागते ना ते एवढ्या घरची असून नाही बी आमच्या घरी काही कमी आहे का तरी माय पोरगी कशी वागते तुमच्या घरी आणि हे वाली चंदीची पोरगी मैसूर पाय बरं आले का नाही तिले गुण आले का नाही तुम्ही सांगा नाही ज्योती आहे की तिले रागाला काय बोलत नाही ते माझ्यासोबत पण नाही का अशी घालून पाडून नाही बोलत अशी कायले खोटं बोलायचं आहे घालून पाडून बोलत नाही कामं गिमं करते आता तिले 5-6 महिना चालू आहे तर कामं गिमं करून राहिली ते असं काही नाही तिच्या हातात आले ते करते मा हातात आले तर मी करतो कामा गिमाचं तिले काही हरी हे नाही म्हणा हिरसपणा तशी काही नाही आणि सांगत बी नाही ते नवरा बायकोचं झालं ना ते निपटते दोघे जण आपापल्यामध्ये एवढं काही नाही तशी ते पोरगी तुमची पोरगी ज्योती ते काही असो हाय थोडीशी अगाऊ ते बोलणार पण अशी आम्हाला नाही बोलत सासऱ्याला तर बिलकुलच नाही माझ्यासोबत थोडीफार करते कधी कधी ते तिचा हे झालं म्हणजे पण मग एवढं काही नाही रोशनी जरा जास्तच करते 2 गोष्टी कुठे चालते व कौसुबाई भांड्याला भांड लागणंच आहे समजून घ्या लागते एकमेकाले तोच घर चालते बाई बरोबर नाही का
हा ते तर आहेच म्हणा निर्मलाबाई, आता ते तर आहेच. पण मग आता ती चंदाई बी पोरीचंच ऐकते आणि पोरीले से करते तर कसं चालणार बाई? असं नाही करायला पाहिजे चंदा नाही बी. जाऊ द्या, जे होईल ते होईल, पाहून घेऊ. राहिली तर राहिली, नाही तर जाय म्हणा त्या मायच्या घरी, राय म्हणा तिथंच. मी ना आता हेच धरलं, राशीन तर सारखी सुधी राय, नाही तर जाय त्या मायच्या घरी. नाहीच राहत तर मग आता काय करता, 2 दिवस इकडं 2 दिवस तिकडं करते तर आ. हो ते बी आहे हो. ये गंगा कशी काय आली हो बाप्पा? बाई आली ना बसली टमकन बाप्पा. कशी काय बसली बाप्पा? आमच्या जवळ तर बसत नाहीये. आज चंदी शिवाय नाही, हिच्याशिवाय आ आपल्या अंजनी बाई जवळ बसते. माझ्या घरी तर कधी अंगणीने बसत नाहीये. झालं का निर्मलाबाई जेवण घेऊन? हो झालं हो बाई, झालं. मस्त होडी खेळली मग तू नाही? चंदन भरलं सापटलं तुले धरून, आपशीवर लागलं घेतलं का गंगा? मग काय ते बायको चंदा, तिला काही समजतही नाही कसं वागाचं बा म्हणून. तिथं माणसं उभे होते बिचारे आणि मला धरून आपटलं. बरं झालं माझी साडीगिरी वरत नाही गेली तर. पद्धत राहते ना कलर गिलर लावायची, खेळाची, होडी खेळाची. हे कोणती पद्धत हो बापा? म्हशीवानी अंगावरच आली का? म्हशीवानी अंगावर आली येते आहे का नाही का? हो बाई तिला जोरही लय आहे. आणि तिले चंदीले भल्लीच जोर आहे. अहो 1 गिलास पाणी आणायला लावावं निर्मलाबाई, तुमच्या भाषीले उचकी लागली हो मले बिचारे. बाई काजल 1 गिलास पाणी आणो बाई या मामीसाठी. आजी काकू सूरज भाऊ सोबत आहे का? माझ्या घरचा माणूस रुद्राचे पप्पा. काय माहित का बाई, तो आता घरी नाही आहे हो. तो आज कामाला नाही गेला आणि घरी नाही आहे तो. हो ना बाई, काय झालं? सकाळपासून त्या माणसाचा पाय घरी नाही आहे जी. सकाळपासून घरी नाही आहे. स्वयंपाक करून ठेवला एवढा मोठा आणि जेवतो म्हणे कुठं गेला आणि कुठं नाही. कुठं गेला काय करा बाई ह्या माणसाचा, रुद्राच्या पप्पाचा काय नाही मला काही समजत नाही बाप्पा. 3 दिवस झाले बाप्पा मला असं पागल सारखा करून राहिला हा माणूस. अशी नवऱ्याच्या मांग घुमते का नाही एखाद्या भिंगरीवाणी. जस काही हिच्या नवऱ्याला उठूनच पळून घेऊन जाते खरं कोणी. माया नवरा करत राहते नुसती. ये ना बाई, एवढी काय काळजी करतात? ये ना, कुठं जाणार आहे घरच्या शिवाय? येन जा घरी, येन असं पोराबारा सोबतच असं राहते का माणसं? काही नाही नाश्ता पाणी केलं असं बाहेर. नको एवढी काळजी करत जाऊ, जा घरी. लेकरू गिकरू पाय नव्हते एवढ्या उन्हात कुठं फिरून राहिली तर. जाऊ द्याची काकू, आता मी नाही जात घरी, बसतो मी इथंच. जाऊ दे माय, आणि तुझी सासू बोंबलं ना माय सून बसली म्हणून इथं. बोंबलू द्या, त्याला कामच कोणते आहे? बसली म्हणून काय झालं? थोडीशी बसावं नाही का? नुसतं कामच करत राहा. बसतो थोडीशी, काय करा घरी लय बोर होते आता उन्हाळ्याचं. पोरगं झोपून गेलं मायवालं.